8 ऑगस्ट 2024 ची रात्र कोल्हापूरच्या कला विश्वासाठी काळ रात्र ठरली। कलाकार, तंत्रज्ञ आणि कला रसिकांचं हक्काचं ठिकाण आणि कोल्हापूरच्या कला परंपरेचा मानबिंदू असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली। या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह कलाकार आणि तंत्रज्ञांनी नाट्यगृह परिसरात धाव घेतली। यावेळी सगळेजण भावनाविवश झाले होते। आपल्या रयतेच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करताना द्रष्टे राजे शाहू महाराजांनी कोल्हापूरनं सर्व क्षेत्रात प्रगती करावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले। त्यांनी कला आणि क्रीडा क्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनामुळे कोल्हापूरची कला आणि क्रीडा नगरी म्हणून ओळख निर्माण झाली। खासबागेतलं कुस्ती मैदान आणि त्याला लागूनच असलेलं पॅलेस थिएटर, आत्ताचं केशवराव भोसले नाट्यगृह ही त्यांच्या कला आणि क्रीडा प्रेमाची प्रतीकच। पण या प्रतीकांना 8 ऑगस्टच्या रात्री कुणाची तरी दृष्ट लागली। ज्यांच्या नावानं नाट्यगृह दिमाखात उभं होतं त्या संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडणं हा दुर्दैवी योग कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागला। कुस्ती मैदानाच्या व्यासपीठाला लागलेली आग वेगानं नाट्यगृहापर्यंत पसरली आणि कोल्हापूरच्या कला तसंच सांस्कृतिक परंपरेच्या मानबिंदूची राख झाली। आगीची माहिती मिळताच आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तात्काळ नाट्यगृह परिसरात धाव घेतली। आग आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबासह अन्य ठिकाणच्या बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले। आमदार सतेज पाटील यांनी नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे अतीव दुःख झाल्याचं सांगितलं। केशवराव भोसले हे ते घडलेली घटना म्हणजे आमच्या आयुष्यातली एक दुर्दैवी घटना म्हणावं लागेल। कोल्हापूरकरांच्या नशिबामध्ये अशी घटनेला तोंड देण्याची वेळ त्या ठिकाणी का आली कळत नाही। एक ऐतिहासिक वास्तू राजश्री शाहू महाराजांच्या काळापासून या मराठी सिनेसृष्टीला ची मानबिंदू असणारी वास्तू आज आमच्यासमोर लयास गेली याचं दुःख कोल्हापूरकर म्हणून, महाराष्ट्र म्हणून आम्हाला या ठिकाणी आहे। असं कधी होणार नाही, एवढी चांगली वास्तू आज गेली याचं अतीव दुःख कोल्हापूरकर म्हणून आम्हाला। ज्या नाट्यगृहाच्या रंगमंचानं आणि परिसरानं आपल्याला घडवलं ते नाट्यगृह जळताना बघून कलाकारांचे कंठ दाटून आले होते। काय बोलायचं असं इथपासूनच सुरुवात आहे, कारण आपल्या घरचं कोणीतरी अत्यावस्था असेल किंवा काही वाईट घटना घडली असेल तर ज्या गोष्टी, ज्या भावना मनात येतात तशा आता आहेत। त्यामुळं खरं तर तसं काहीच मुद्देसूद बोलता वगैरे येणार नाही आहे। म्हणजे आम्हाला तर केशवराव भोसले आईसारखंच आहे। आणि जी काही आयुष्यामध्ये आत्तापर्यंत ओळख मिळाली ती सगळी या स्टेजवरच मिळालेली आहे। इथूनच सगळं जे काही आयुष्य आहे ते सुरू झालेलं आहे। आणि परत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एक इतकी मोठी सुंदर एक अप्रतिम अशी इमारत इतक्या वर्षापूर्वी आपल्यासमोर उभी केलेली आहे। आणि एक कलेला राजाश्रय देणारे छत्रपती आपल्याला लाभलेले होते, त्यांची ही निशाणी आणि ती आत्तापर्यंत त्यांच्यानंतरच्या कित्येक पिढ्या तिथं काम करत आलेल्या आहेत। आणि ती अशी त्याच्यावरती अशा पद्धतीने काही कुठली गोष्ट होताना म्हणजे खरंच बघवत नाही त्याच्याकडे बघताना। आणि काय ॲक्च्युली त्याच्याबद्दल बोलावं, त्याच्याबद्दल काय मत व्यक्त करावं, म्हणजे का लागली, कशी लागली, काय लागली, याच्यापेक्षा ही लागली ही दिसते याच्या वेदना खूप होत आहेत। आणि काहीतरी घडावं, हे लवकर विझावी ही जी काही आग लागलेली आहे ती, आणि पुन्हा याचं रूप पूर्ववत व्हावं असं खूप मनापासून वाटतं। आणि माझी एक कळकळीची विनंती आहे सगळ्या करवीरवासियांना, महाराष्ट्राला, सर्व कलाप्रेमींना की याच्यामध्ये सर्वांनी एकजूट करून, सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती महाराजांनी जी ही इमारत आपल्याला कलेसाठी आपल्याला अर्पण केलेली आहे, इथली कला जपलेली आहे, ती आहे त्या रूपात जितक्या त्याच्या जवळ जाता येईल तितक्या जवळ नेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी खरंच कळकळीची विनंती सर्व रसिकांना, करवीरकरांना आणि सर्व मराठी आणि महाराष्ट्रीय लोकांना आहे।
गेली 30-32 वर्ष झाला आम्ही या नाट्यगृहावर सगळे शो करतो आणि आमच्या कलाकारांचं आज घर उद्ध्वस्त झालेलं आहे. आमच्या कलाकारांना आता कुठं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. बेचिराग झालेलं आहे आमचं थिएटर. रंगभूमी म्हणजे आमची आई आहे. आज आमची आई उद्ध्वस्त झालेली आहे. भावना कशा व्यक्त करू काही सुचत नाही आहे. खरं म्हणाल तर देवाने एवढा मोठा आघात आमच्यावर का केला आहे हेच कळत नाही आहे. पुन्हा राजाश्रय आम्हाला मिळेल का, अशा पद्धतीची आमची रंगभूमी उभा राहील का, हा आता आम्हा कोल्हापूरवासियांच्या समोर प्रश्न आहे. आज ही जी काही दुर्घटना केशवराव भोसले नाट्यगृहात घडलेली आहे ही खरंच कलाकारांना रस्त्यावर आणण्यासारखी बाब झालेली आहे. कारण कलाकारांच्या डोक्यावरचं छप्पर आज तुटून पडलं. कलाकारांवर अखंड, मी म्हणतोय कोल्हापूर जिल्ह्यातील नाही, महाराष्ट्रातील सगळ्या कलाकारांच्या आशास्थान हे केशवराव भोसले होतं. आणि राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं थिएटर, राजाश्रयाखाली आणलेला कलाकार आज पोरका झाला आणि रस्त्यावर आला. एवढंच सांगावं असं वाटतंय. कारण कितीतरी वर्ष या नाट्यगृहात म्हणजे जन्माला इथं आलो आणि आज ही आई बाप वारताना बघितल्यासारखी जी अवस्था आज आमची झालेली आहे. तेव्हा लवकरात लवकर काय तो निकाल लागून या थिएटरचं पुनरावृत्ती व्हावी आणि पुन्हा उभा राहावं थाटामाटात माझं केशवराव, एवढंच मी सांगतो. केशवराव भोसले नाट्यगृहाला आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महावितरणनं विद्युत यंत्रणेचा आगीशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. या दुर्घटनेबाबत समाज माध्यमांमधून अनेक शंका उपस्थित होत आहेत. कुस्ती मैदानाच्या बाजूनं लागलेली आग नाट्यगृहाला व्यापेपर्यंत तिच्यावर नियंत्रण का करता आलं नाही हा प्रश्न कोल्हापूरकरांना सतावतोय. नाट्यगृहाला लागलेली आग आता शमली असली तरी या दुर्घटनेच्या निमित्तानं निर्माण होणारे प्रश्न कोल्हापूरकरांना अस्वस्थ करतायत. पुन्हा नाट्यगृह उभारताना त्याचा ऐतिहासिक बाज कायम राहील का? या नाट्यगृहाच्या उभारणीच्या निमित्तानं किळसवाणं राजकारण होईल का? कलाकार आणि कला रसिकांचं या नाट्यगृहाशी जे भावनिक नातं आहे ते नातं प्रशासकीय अधिकारी ठेकेदार समजून घेतील का? या प्रश्नांची आग लवकर शमावी आणि सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या राजांनी उभारलेलं पॅलेस थिएटर आणि संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या कलाक्षेत्रातील योगदानाची आठवण करून देणारं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा नव्या दिमाखात रसिकांच्या सेवेत रुजू व्हावं हीच अपेक्षा.